महानगरपालिकेच्या रणधुमाळीला आजपासून खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे। कारण आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे आता राज्यामध्ये महानगरपालिकांचा धुराळा उडणार आहे आणि अहिल्यानगरमध्ये देखील तीच परिस्थिती आहे। अहिल्यानगरच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये मी आहे आणि इथल्या नागरिक असतील, व्यापारी असतील किंवा काही हे भाजी विक्रेते आहे, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। त्यांना नेमकं काय वाटतं ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने, यांना नगरसेवक कसा हवा आहे, ह्या पालिकेमध्ये प्रभागामध्ये काय विकास झाला पाहिजे, काय बाकी आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण ह्या नागरिकांकडून, व्यापाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत। काय सांगा, काय हवा, कसा नगरसेवक हवाय तुम्हाला? नागरिकांच्या अडीअडचणीला धावून येणारा नगरसेवक हवा। हो, काय प्रभागात आतापर्यंत काय कामं झाली किंवा काय बाकी आहे? बघा आतापर्यंत जे काही रस्ते, पाणी वगैरे या सगळ्या सुविधा त्या म्हणजे झालेल्या आहेत, जे काही असतील ते त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून नगरसेवक असावा। काही दुकानदार आपल्या सोबत आहेत, काय सांगा, कसा नगरसेवक आपल्याला हवाय, काय अपेक्षा आहे नगरसेवक? असा हवा, एक कॉल सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह असा करणार नगरसेवक पाहिजे। आणि या बाबतीत आम्हाला नगरसेवक बरेच अनुभव आले, फोन केला की प्रत्येक गोष्टी ते जातीने हजर राहतात आणि आमची कुठची अडचण ते सॉल्व्ह करतात। असं नगरसेवक आम्हाला पाहिजे, लवकर उधारी देणार आहे। काय कसा हवाय तुम्हाला नगरसेवक, काय सांगा? आमचा गेल्या कित्येक वर्षाचा असा अनुभव आहे की एक कॉल केला तर रस्त्याची अडचण असो, गटारीची अडचण असो, लाईटची असो, पाण्याची असो, एक कॉल केला तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो। या भागाचा अनुभव आहे, नाव घेण्याची सुद्धा गरज नाहीये। काही प्रभागात इच्छुक उमेदवार देखील आहेत, काय अपेक्षा आहे लोकांच्या, कशा प्रकारे तुम्ही सोडवणार? अपेक्षा लोकांची आता काही शिल्लक ठेवलंच नाही आम्हाला असं वाटतंय, नाही का? म्हणजे लोकांमध्ये आमचा जुना प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 5 होता, आता नवीन 6 झालेला आहे। तर लोकांच्या प्रमुख म्हणजे इथे आमच्या नागरिकांना पाण्याचा लय मोठा प्रश्न होता। तो पाण्याचा प्रश्न आमच्या वडिलांनी बसून, म्हणजे जी जुनी एमएच ची लाईन आहे ते दोन्ही लाईन जोडून यांना प्रेशर द्यायचं काम केलंय। आणि प्रमुख म्हणजे रस्ता, लाईट, पाणी हे तर आम्ही देतच आलो, नाही का? आम्हाला अशी लोकांना कुठल्या गोष्टी आम्ही कमी पडून देणार नाही, हे आम्ही लोकांना शाश्वती देतोय म्हणून, नाही का? काही भाजी विक्रेते या ठिकाणी आहेत किंवा काही भाजी विक्री करण्यासाठी देखील काही नागरिक या ठिकाणी आलेले, काय सांगा, कसा नगरसेवक कसा हवाय तुम्हाला? तुम्ही म्हणजे पाणी, रस्ते किंवा रात्री बेरात्री फोन केला तर हजर राहणारा नगरसेवक आम्हाला हवाय। काही नागरिक आहेत, काय सांगा, कशा काय अपेक्षा आहे तुम्हाला नगरसेवकाकडून? आमच्या एका कॉलवर येणारा माणूस म्हणजे एवढं नगरसेवक पाहिजे की जे आमच्या अडचणी आहेत ते सॉल्व्ह करणारा। बाकीच्या सगळ्या गोष्टीचं तर कोणी बी सॉल्व्ह करतं, इकॉनॉमिकली पैसे नाही देऊन, पण आवाजाने गंभीर साथ देणारा तो महत्वाचा, तो माणूस आमच्या हिशोबाने चांगला आहे। काय विकास झाला पाहिजे प्रभागासाठी? प्रवासासाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रस्ते, पाणी आणि वीज, तर ती जवळपास आमचं 90% सगळं पूर्ण आहे। आणि आमचे जे तायगा शिंदे आहेत ते पहिल्यापासून खूप म्हणजे वॉर्डमध्ये एक फोन केला की लगेच येतात। लेडीजनी फोन केला, कचरा गाडी नाही आली तर ते स्वतः येतात कचरा गाडी घेऊन, पाणी नाही आलं ते स्वतः येतात। तर असाच नगरसेवक आम्हाला पाहिजे, एक वॉर्ड एक नगरसेवक तायगा शिंदे, त्यांच्यापासून बस। तर निश्चितच आपण बघितलं की नागरिकांच्या अनेक अपेक्षा ज्या आहेत त्या नगरसेवकांकडून आहे। विविध विकास कामे असतील किंवा एका कॉलवरती नगरसेवक हा आम्हालासाठी उपलब्ध झाला पाहिजे, अशा अपेक्षा ज्या आहेत त्या नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहे। कॅमेरा कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।